बघा आज आपण शिकणार आहे 9th स्टँडर्डचं प्रॅक्टिस सेट 1.1 मॅथ्स पार्ट 1 आणि त्याच्यातला क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आपण बघितलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4 आपण आज बघतोय. तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलंय, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओजमध्ये सांगितलेले की लिस्टिंग मेथड म्हणजे काय की लिस्ट बनवली जाते आणि मग त्याच पद्धतीने आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेले असतात ते आपण लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलाय बघा तुम्हाला, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. म्हणजे आपलं जे भारतीय वर्ष आहे त्या वर्षामध्ये जे मराठी महिने आहेत ते कोणते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्याचा आन्सर काय आहे, मग ते 12 महिने कोणते, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. तर अशा प्रकारे पहिला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर आपण लिहिलेला आहे. इंडियन सोलार इयर म्हणजे हे आपले भारतीय वर्षातील मराठी महिने. आता दुसरा क्वेश्चन बघा काय सांगितलंय तुम्हाला, लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, याला आपण सेट बी मांडला. आता हे जे कॉम्प्लिमेंट आहे याच्यामध्ये कोणते लेटर्स आलेत ते आपल्याला लिहायचं आहे. मग पहिला आपण सी लिहिला, त्याच्यानंतर ओ लिहिला, एम लिहिला, पी लिहिला, त्याच्यानंतर यल आहे एन लिहिलं, ई लिहिलं, यम इथं ऑलरेडी आपण लिहिलंय त्याच्यामुळं पुन्हा लिहायचं नाही. ई सुद्धा आपण लिहिलेलं आहे त्यामुळं पुन्हा लिहायचं नाही. एन आणि टी हे आपण लिहिलं. तर त्याच्यात जे लेटर्स आहेत त्या लेटरचा सेट आपण बनवू. आता पुढे बघा क्वेश्चन काय सांगितलंय थर्ड वाला, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. आता सेन्सरी ऑर्गन किती आहेत आपले, आपण सायन्समध्ये शिकलेलो आहोत. सेन्सरी ऑर्गन किती आहेत, 5. मग ते 5 त्याला सेट सी मानलं आणि ते 5 सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत, नोज, इयर्स, आईज, टंग आणि स्किन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलंय, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 to 20 मधले प्राईम नंबर्स बघायचे तुम्हाला. तर 1 to 20 मध्ये कोणते प्राईम नंबर्स येतात बघा. जे प्राईम नंबर असे जे नंबर्स असे असतात की त्यांचा फॅक्टर फक्त 1 येतो, ते कुठल्याही टेबलमध्ये येत नाहीत आणि त्यांना कोणत्याही टेबलने डिव्हिजन सुद्धा होत नाही. मग 1 to 20 मध्ये ते प्राईम नंबर्स कोणते आहेत, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 9. ठीक आहे, समजलं. आता क्वेश्चन नंबर 5 बघा, लास्ट तुम्हाला काय सांगितलंय, नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. आपल्या जगामध्ये किती खंड आहेत त्यांची नाव. तर आपल्या जगामध्ये, या पूर्ण जगामध्ये 7 खंड आहेत. कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड. मग त्याला आपण ही सेट मानला आणि मग ते कोणते कॉन्टिनेंट्स आहेत, आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5चा आपण आन्सर लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 आपण कंप्लीट केलेला आहे बघा. लिस्टिंग मेथडप्रमाणे आपण हे प्रश्न आपल्याला विचारले होते त्याचे आन्सर्स आपण दिलेले आहेत.